माझं नाव प्रिया आहे आणि माझं वय 35 वर्ष आहे. मी मुंबई शहरात राहते. माझा नवरा एक बिझनेसमॅन आहे. माझी एक मुलगी पण आहे, जिचं नाव नेहा आहे. तिचं वय 20 वर्ष आहे. मी तिचं लग्न 4 महिन्यापूर्वीच एका चांगल्या तरुण मुलाशी करून दिलं. तो मुलगा नोकरी करत होता, चांगलं कमवत होता आणि स्वभावानेही चांगला होता. म्हणूनच मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं. लग्न करण्यामागचं एकच कारण होतं. तेही होतं की माझे नवरे म्हणजेच नेहाचे पापा घरी खूप कमी राहायचे. ते बिझनेसच्या कारणास्तव जास्तीत जास्त वेळ बाहेरच असायचे. घरात फक्त आम्ही आई मुली दोघीच राहायचो. मी सरकारी शाळेत शिक्षिका आहे आणि माझी मुलगी बँकेत जॉब करते. मला माझ्या मुलीसाठी असा मुलगा हवा होता की जो लग्नानंतरही आमच्यासोबतच राहील, घर जावई म्हणून. कारण माझी एकच मुलगी होती आणि मला असं वाटत नव्हतं की तीही लग्नानंतर सासरी जाऊन राहावी. मी माझ्या मुलीसाठी चांगला मुलगा शोधत होते, तेव्हा मला कुणीतरी सांगितलं की एक मुलगा आहे, चांगलं कमावतो, उत्तम नोकरीवर आहे, दिसायलाही छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं कुणीही नाही. तो पूर्णपणे एकटाच राहतो. मला हे ऐकून खूप आनंद झाला. यापेक्षा चांगलं आणि काय असणार? ज्याचं कुणीच नाही, तो आरामात आमच्या घरी माझ्या मुलीसोबत राहू शकतो. मी कोणताही उशीर न करता माझी मुलगी नेहा आणि त्या मुलाचं लग्न करून दिलं. माझ्या जावयाचं नाव रोहन आहे. त्याचं वय साधारण 28 वर्ष आहे. लग्नानंतर माझी मुलगी आणि जावई रोहन खूप आनंदात होते. त्यांना पाहून मीही खूप आनंदात होते. मी शाळेत शिकवून संध्याकाळी घरी यायचे, तर दोघेही आपापलं काम संपवून घरी आलेले असायचे. आम्ही तिघेही खूप आनंदाने एकत्र राहत होतो. आता आमचं घर भरभराटीचं वाटत होतं. कोणतीच कमतरता नव्हती. हळूहळू काही महिने गेले आणि आम्ही तिघेही एकदम एकमेकांत मिसळलो. रोहन माझा जावई माझं प्रत्येक म्हणणं मानायचा. तो मला रोज आपल्या बाईकवर बसून शाळेत सोडायला यायचा आणि संध्याकाळी मला आणायला देखील यायचा. संडेच्या दिवशी आम्ही तिघे मार्केटमध्ये शॉपिंगला किंवा डिनरला जात असायचो आणि खूप मस्ती करायचो. एक दिवस अचानक मला फोन आला की माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली आहे. हे ऐकून मी थांबू शकले नाही. मला तात्काळ गावाला जाऊन त्यांना भेटायचं होतं. मी माझी मुलगी नेहा आणि जावई रोहन यांना माझ्यासोबत येण्यासाठी सांगितलं, परंतु माझी मुलगी म्हणाली, आई, बँकेत सध्या खूप काम चाललं आहे, मला सुट्टी मिळणे शक्य नाही. तुम्ही रोहनला घेऊन जाऊ शकता, कारण त्यांना सुट्टी मिळू शकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा नहावून धुवून ऑफिसला गेली आणि मी व माझा जावई रोहन वडिलांना भेटण्यासाठी गावाकडे निघालो. आम्ही दोघं बस स्थानकावर ऑटोने गेलो आणि गावाकडे जाणारी एकच बस होती. आम्ही बस स्थानकावर बसची वाट बघत उभे होतो. बसमध्ये खूप गर्दी होती. गावासाठी एकच बस असल्यामुळे कसंबसं आम्हाला त्या बसमध्ये चढावं लागलं. सगळ्यात आधी मी बसमध्ये चढले. त्यानंतर मागून रोहनही बसमध्ये चढला. बसमध्ये आम्हाला सीट मिळाली नाही, म्हणून आम्ही उभेच राहून जात होतो. काही वेळानंतर बस तशीच चालत राहिली आणि दुसऱ्या थांब्यावर थांबली. तिथेही खूप लोक बसमध्ये चढले. बसमध्ये फार गर्दी झाली होती, पण कसं तरी करून गावात तर पोहोचायचंच होतं. बस पुन्हा सुरू झाली. 5 मिनिटांनी मला जाणवलं की माझ्या मागून कोणीतरी धक्का देत आहे. मी मागे वळून पाहिलं तर तो रोहन होता. असो, खूप त्रास सहन करून आम्ही आमच्या गावाला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर मी माझ्या वडिलांना भेटले आणि माझ्या भाऊजाईंनाही भेटले. आम्ही सगळे एकत्र बसून बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत माझ्या घरी निघाले. जानेवारी महिना होता आणि थंडी खूप वाढली होती.
मी आणि रोहन पुन्हा त्या बसमध्ये गर्दीला सामना करत घरी पोहोचलो. थंडीमुळे या महिन्याच्या शेवटपर्यंत शाळेला सुट्टी लागली होती. माझी मुलगी तर रोजच्या रोज कामाला जायची, कारण तिची नोकरी बँकेत होती. त्यामुळे घरात मी आणि फक्त रोहन दोघंच असायचो. संडेच्या दिवशी आम्ही सगळे घरीच होतो. थंडी खूपच असल्यामुळे आम्ही बाहेर फिरायला गेलो नाही आणि आपापल्या खोलीतच होतो. मी माझ्या रूममध्ये बसले होते. थोड्या वेळाने मला पाणी प्यायची इच्छा झाली. मी पाणी घेण्यासाठी खोलीबाहेर आले, तेव्हा मला काही आवाज ऐकू आले. मी पाहिलं की आवाज माझ्या मुलगी नेहा हिच्या रूममधून येत होता. तिच्या दाराजवळ गेल्यावर मला समजलं की माझा जावई रोहन नेहाकडून काहीतरी पेपरवर सही करून घेत होता. पण माझी मुलगी म्हणाली, "आता ठेव ना, मी वाचून सही करते." तर रोहन म्हणाला, "का? तुला माझ्यावर विश्वास नाही का?" आणि मग माझ्या मुलीने ते पेपर न वाचता सही केली. मी काही बोलले नाही. शांतपणे किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन परत माझ्या रूममध्ये जाऊन TV पाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मुलगी कामावर गेली. मी नाश्ता करून माझ्या रूममध्ये आराम करत होते. अचानक माझी झोप उडाली आणि काही आवाज ऐकू आले. मी बाहेर आले तर एक मुलगी रोहनशी बोलत असल्याचे मला दिसले. मी विचारलं, "ही कोण?" तेव्हा रोहन म्हणाला, "नेहा ऑफिसला जाते आणि तुम्ही घरात काम करून दमून जातात, म्हणून मी घरासाठी ही मोलकरीण ठेवली आहे." पण मी म्हणाले, "याची गरज नाही. मी घरात बसून बोर होईल. काही कामच नसेल तर काय करणार? आणि शाळेलाही सुट्टी आहे." तेव्हा रोहन म्हणाला, "जसं तुम्ही म्हणाल तसं." आणि त्याने त्या मुलीला आता जाण्यास सांगितलं आणि तिच्या हातातच काहीतरी कागद देऊन तिला तिथून पाठवून दिलं. मी त्या मुलीला थांबवलं आणि म्हणाले, "दाखव बघू, हे कोणते कागद आहेत?" तेव्हा ती मुलगी घाबरली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. मी म्हणाले, "थांब, नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करते." घाबरून तिने पूर्ण सत्य सांगितलं. ती म्हणाली, "मी रोहनची पत्नी आहे आणि तुमच्या मुलीशी रोहनने फक्त पैशासाठीच लग्न केलं आहे आणि तुमच्या घराची जी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या मुली नेहाच्या नावावर केली होती, त्यावर रोहनने सिग्नेचर करून घेतला आहे. लग्नानंतरपासून रोहन त्याच प्रयत्नात होता की कसंही करून ही प्रॉपर्टी त्याच्या नावावर व्हावी." तेव्हा मी तिला विचारलं, "मग तू इतके दिवस कुठं होतीस आणि तू त्याला साथ का दिलीस?" मी त्या मुलीशी बोलत असताना रोहन कधी पळून गेला ते कळालंच नाही. मी लगेच पोलिसांना फोन केला, पण रोहन पकडला गेला नाही. मी त्या मुलीला, म्हणजेच त्याच्या पत्नीला 2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये ठेवून घेतलं. कदाचित रोहन तिला सोडवायला येईल, पण रोहन तिला सोडवायला देखील आला नाही. एवढा स्वार्थी माणूस मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. मग माझी मुलगी नेहा म्हणाली, "आई, यात या मुलीची काही चूक नाही. चूक करणारा तर कुठे पळून गेला. तर मग शिक्षा आपण या मुलीला का देत आहोत?" मीही विचार केला. हो, माझी मुलगी बरोबर बोलत आहे. आणि मग आम्ही त्या मुलीला पोलीस स्टेशनमधून सोडवून घेतलं. मित्रांनो, या छोट्याशा कथेवरून आपल्याला इतकी शिक मिळते की कोणावरही विनाकारण विश्वास ठेवू नये. कथा आवडली असेल तर एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया नव्या कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.